बाय माय अरे दिसत भाई दिसत बघ नो ड्रायव्हर कर मोठं दाखवलंस. नमस्कार मित्रांनो, मी अस्मित. आम्ही निघालो आहे मच्छी पकडण्यासाठी. स्पेशल मुंगे. हा बघ मिस्टर पवन राजपूत. आता आपण आलो आहे आडबंदरला मच्छी पकडायला, मासे पकडण्याकरिता. हे बघू शकता तुम्ही जंगल. या रोडने आम्ही आलो आहे. छान वाटतंय. बघू शकता समुद्र. आम्हाला इकडे आता खाली जायचं आहे, पण हा इकडनं रोड नाही आहे. आम्हाला आता ह्या रोडने इकडून जावं लागेल. मस्तपैकी आज मच्छीमारी करू. हा अस्मित. छान वाटतंय. चला आपण आता जाऊ खाली मच्छीमारी करण्यासाठी. आडबंदर देवगड कोकणामध्ये आलं आहे. आणि हा इथे दीपस्तंभ आहे. लाईटीचा जो दीपस्तंभ असतो समुद्रातील बोटींना मार्ग दाखवण्यासाठी. तर आम्हाला इथून उतरून जायचं आहे. थोडं मालवणी बोलतो. आता आम्ही इलवकोट कामत्यात नाव माशांसाठी. मासे घर येऊ आणलं. कालवा घेऊन येलं. कालवा नाही माकला आणलं ना रे. जेव्हा माकला आणलं ना. माकला घेऊन येलो. आता ती माकला घरी एक लावायची. ती दाखवताना तुमका मी. हां आता आमका हे नाही जाऊचा. बघा इथून जरा जरी पाय चुकला तर आणि व्हिडिओ बनवतोय मी आहे. पण हे वाईचं मित्र ते माझे जरा अतरंगी मित्र ते गाई बिये घालतात. तसे अतरंगी नाही आहेत, पण त्याच्या तोंडात गायी असतात. मालवणी माणूस म्हटला की तोंडाटी गाय असतंच. गायीशिवाय आमचं एकही वाक्य पूर्ण होत नाही. तरी पण मी बघतोय. शिवये थोडेसे डिलीट करूचा प्रयत्न करीन. एखाद दुसरे तुमका ऐका की येत. वायचं उतरान घेत आहे. हेसून उतरना कठीणच हा. बघू शकता तुम्ही पूर्ण झाडी हा. आणि रस्तो बघा तुम्ही कैसून जातात ते पोरत. पोर म्हणजे आमच्याकडे पोरच म्हणतात मालवणीत. हे बघा ही पूर्ण झाई आहे. पूर्ण करवंदांची झाई आहे. आणि ह्या जाळीमध्ये जर कोण पडला तर मात्र आता इथून मी जरा व्हिडिओ बंद करतोय, कारण इथून चालणं मुश्किल आहे. ओके, ही खडकं तुम्ही बघू शकता. ह्या खडकांच्या खाली अशी होल आहेत, कारण हे दगड आहेत ना. हे डोंगर पडल्यामुळे हे बघा दगड असे आहेत ते मध्ये मध्ये. म्हणजे जर एका दगडावरून पाय तुमचा सुटला तर तुम्ही पडण्याची शक्यता असते. तरी इथून बुबुईत आहे पूर्ण. उतरताना थोडं सावधगिरीने उतरावं लागतं. पूर्ण खाली वरून तुम्हाला मागाशी दाखवलं मी. समुद्राच्या वरच्या ठिकाणी होतो आम्ही. आता खाली आलो आहे. इथे मच्छी मिळते. पुढचा व्हिडिओ तर तुम्हाला येईलच त्या पुढे. तर दमला माझा चालून. नमस्कार, हॅलो एव्हरीवन. हा थोडा कॉमेडी आहे. तो बघा कसं उतरायचं आहे ते बघा. थांब रे अण्णा थांब. मला दाखवतो कसं उतरायचं आहे ते दाखवतो मी. हे बघा हे खडक आहे. खडकातून इथून खाली जायचं आहे बघा. हा इथून नंतर मग इकडे जायचं आहे.
तुम्ही थोडा व्हिडिओ बंद करतो. हे बघा वाट अजून खूप आहे खाली जायचं. हा समुद्र आला आहे बघा. मोबाईलमुळे तुम्हाला थोडं समजणार नाही, पण खूप कठीण रस्ता आहे चालायला. ते पुढे जे गेले मित्र माझे, ते रेग्युलर डेली येणारे आहेत, ते ओरडतात आम्हाला. ते म्हणतात राहिलात कुठे, कारण खूप पुढे जायचं आहे अजून. हा बघा, बघा आपल्याला इकडनं असं आता ह्या वाटेने जायचं आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवतोय म्हणून दिसतंय ते. बघा इथून खाली जायचं आहे. रस्ता एकदम कठीण आहे. इथे उतरून खाली जायचं आहे. व्हिडिओ दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. मित्रांनो गरिये टाकलेले आहेत खाली. तो आमचं समुद्र आणि हय वाईट जराशी सावली भेटली आहे. ते आमचे बुतकर सर हे थोडीशी सावली भेटल्यामुळे जरा आराम झालो. तर तुमका दाखवतोय गरिये खय टाकल्याने आहेत ते. हे बघा इकडे पोरगे उभे आहेत आमचे. हे बघा ऐसून यांनी गरिये टाकलेले आहेत. हे बघा हे याकडे पण यांनी गरिये टाकल्याने आहेत. आणि गरिये टाकलेले आहेत. आणि हो बघा ह्यो आमचं पिसो गाडी बसलं. आणि हो बघा हा पक्षी बघा. किशोर गाडी. आणि सध्या मासे गरवणी चालू आहे. हे गरिये बिये वगैरे ठेवलेले आहेत. हे बघा मासो गावलं की तुमका मग दाखवतो आहे व्हिडिओ. गरी उडवण्याची पद्धत बघा. असे गोल 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 फिरवून अशी विरकटावून द्यायची असते समुद्रात. हो बघा एक मासो गावलो आमका. किशा किशा हे किशा. हो का एक मासो आमका गावलो. आता सुरुवात झालेली आहे. भवानी पावलेली आमका. पुढे पुढे तुमका दाखवते अजून मासे पावसिलो दाखवते तुमका. बघा मगाशी तुमका बोललं होतं थंयसून आता आम्ही हई लाव. होय त्यांना मासे गावले तुमका दाखवतोय किती गावले ते. मला वाटतं 3-4 मासे गावलेले आहेत. हे बघा 3-4 मासे मस्तपैकी दणदणीत आहेत. हे बघा हे बघा जिथे आहेत अजून, त्यामुळे बाहेर काढू शकत नाही जास्त. हे बघा असं ते बघा बघा. हो बघा सगळ्यात मोठं मासा गावला. नंतर हा एक हा. हे बघा हो एक मासं गावलं आहे बघा. मग मोठे मोठे मासे गावले आहेत. आता काढू शकत नाही. मगे दाखवतं एकदम सगळे मगे तुमका मासे दाखवतंय. खूप काव झाल्यामुळे दिसणार नाही तुम्हाला काही. भरपूर मासे सापडलेत. हे बघा बॉडी झाली आमची. तोंडार मार ना. तुझ्या तोंडार मार. तुझ्या योगेश अस्मित तिकडे एक भाऊ आहे आपला. त्यामुळे आता आम्ही थोडं शूटिंग बंद करतोय. खूप मासे दाखव. तुम्हाला मासे दाखवतो थोड्याच वेळात. थांबा किती गावलेत ते. अशा प्रकारे हे बघा मासे आजची कमाई आमची. लई कष्ट घेतलं आम्ही नाही आम्ही होतं भाऊ गेलो. हे बघा सगळ्यात मोठं मासं गावलं. जो एक त्या काय अरे सुरमय रांड्याच्या आईचं कोणी मग. हॅलो हां अर्धा तास लागेल. हे बघा हे पहिले 2 गावलेले मासे मस्त की. वर गावलेला पण फोटो पण काढायचा मग दुकान. फोटो मासे गोबरीत ती मस्त एवढे मासे आम्ही पकडला. हे सगळेजण आहोत. हे बघा ह्याना लय मेहनत ह्याना काय मेहनत केला नाही. तोंडाकोरे ह्यांना काय नाही मेहनत. आणि ह्यांना पण काही मेहनत केलेली नाही अजिबात. सगळ्या गुटाईने घरात घेऊन जाईल.
जास्त मिळत आहे बघा, ह्याने केली. आणि हा बघा, मला बघा आम किती आला. मी सगळे मासे पकडलेले आहेत. चला आता इथेच थांबूया व्हिडिओ. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.